आता तुम्ही काय करताय की तुमचं स्वतःचं म्हणजे घरचंच काम करताय बरोबर, आणि तुमच्या घरातले काय करतात, म्हणजे इन्कम सोर्स काय तुमचा, म्हणजे तुमच्या घरातले आई वडील असतील, तुमच्या समजा ज्यांचे लग्न झाले, तुमचे म्हणजे मिस्टर असेल किंवा तुमचे पती आहेत, तर ते काय मजुरीचं किंवा काय इन्कम कशात नाही तुम्हाला, कामाला वगैरे कुठे जातात, पैसे कसे येतात, पैसे कसे येतात, आहे का, तेच मला सांगायचं, मजुरीला कुठे जातात तुम्ही, तुमच्या शेतावर की म्हणजे इथंच गावात की आजूबाजूच्या गावांमध्ये, किती पैसे भेटतात दिवसभर काम करून, 250 रुपये. मी तुम्हाला एक ब्लाऊज वर्क करायचे किती सांगितले, एक ब्लाऊज जर तुम्ही भरला आरीवर्कचा तर कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 5000. मग तुम्हाला कशा पद्धतीने मार्केटिंग करायची, मोबाईल तर असतील प्रत्येकाकडे, इंस्टाग्राम अकाउंट, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. एवढ्या एरियामध्ये तुम्ही एक काम करता, या गावामध्ये लोक ऑर्डर देतील बरोबर. आता इकडे आरीवर्क वगैरे बहुतेक लोक झालेलीच नसतील, कोणाला येत नसेल. तुम्हाला जर यायला लागला तर इकडच्या एवढ्या ऑर्डर्स तुम्हाला जास्तीत जास्त मिळतील, तुमच्या तालुक्यातनं काम येऊ शकतो. आता बघा, तुम्ही समजा तुम्ही आता लग्न झालं, तर तुम्ही लग्नासाठी आपण नातेवाईकांचं लग्न असेल किंवा घरातलं कोणाचं असेल तर आपण चांगल्या साड्या घेतो, चांगले ब्लाऊज घेतोच ना. ते डिझाईन म्हणजे आपण काय बघतो की चला इतर वेळेस खर्च नाही करत, पण लग्न सीझनला म्हणजे आपण जवळचं कोणाचं नातेवाईकाचं लग्न असेल तर आपण काय करतो, कपड्यांवरती खर्च करतो. मग त्यावेळेस आपण कसं बघतो की चला माझे ब्लाऊज चांगला कसा असेल, चांगला डिझायनिंग केलेलं कसं असेल असं बघतो ना आपण, काय नाही बघत तुम्ही. मग तसं तुम्ही जर शिकलात तर अशी लोक किंवा दुसऱ्या महिला तुम्हाला ऑर्डर देतीलच ना, किंवा आपण महिला पण विचारतात ना, अरे ही साडी कुठून घेतली, हा ब्लाऊज कुठून घेतला, हे जनरल विचारतात ना एकमेकांना आपण. मग हे जर तुम्ही जर शिकलात त्याचा फायदा तुम्हाला होणार चांगला. आता तुम्ही घरी राहून काय करताय, काहीच नाही करत बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्हाला याच्यासाठी काही पैसे द्यायचेत का, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आता तुमच्याकडे मिस्त्रीला किती रुपये रोज आहे, एक बांधकाम करतात त्यांच्या मिस्त्रीचा 800 रुपये ना, ओके. आणि तुम्ही मजुरी जाता त्याचा रेट किती आहे, तर आता कोणी आपण विटा द्यायला जातो, माल कालवायला जातो बरं, रेती व्हायला देतो, हे काम करतो ना मजुरीची, घरकाम चालू असतं, त्याच्यात किती रोज मिळतो, 250 रुपये मिळतो. मग असं का तुम्हाला 250 आणि त्या मिस्त्रीला 800 रुपये का, तुम्हाला काय 800 रुपये देऊ शकत, का देऊ शकत, का देत नाही तुम्हाला 800 रुपये, तुम्हाला 250 रुपये का देतात, पुरुषाला किती रेट देतात, समजा तुम्हाला महिलांना 250, पुरुष असेल तर किती रेट देतात त्यांना, म्हणजे मजुरी मिळते 300. मग तो समजा मजुरी करणारा पुरुष आहे, तुमच्याच घरातला एखादा पुरुष आहे, त्याला 300 रुपये का, त्याला 800 रुपये का देत नाहीये, कोणी सांगेल का, काहीतरी कारण असेल ना, का ते मिस्त्रीला 800 रुपये देतात आणि तुम्हाला 300, 250 रुपये आणि 300 रुपये देतात, काय फरक आहे मला सांगायचं ना. कला वेगळी, काम वेगळ्यापेक्षा त्यांच्याकडे कला आहे कुठलं तरी, म्हणजे कला आहे किंवा कौशल्य आहे त्यांच्याकडे. मग ते पैसे कसे देतात, त्या माणसाचे देतात का त्याच्याकडे असणाऱ्या कलेचे पैसे देतात, बरोबर ना. माणसं ते तुमच्याच गावातला कोणतरी एखादा मिस्त्री असेल ना, तुमच्याच गावातले मजुरीचे पण काम करणारे माणसं आहेत, मग त्याला 800 रुपये आणि ह्या माणसाला 300 रुपये, हा फरक का, तो माणूस चांगला आहे, बोलायला चांगला आहे, भारी दिसायला भारी म्हणून देतात का त्याचं काम चांगलं आहे म्हणून, त्याच्याकडे कुठली कला म्हणून, काम आणि कला ना त्याची. मग तुम्हाला काय शिकायचंय आता, म्हणजे तुमची जे समजा तुम्ही समजा 250 रुपयाचं काम करता, दिवसभर उन्हातानात काम करत ना, शेवटी आम्ही पण शेतकरी, आम्ही कोणी वेगळे नाहीयेत, म्हणजे असं काय म्हणजे मी आणि आम्ही शेतकरीच आहोत, आम्ही आता पण शेतात जातो. म्हणजे आम्ही असं तुम्ही वाटू नका की यांना काहीच माहित नाही, कोणतरी शहरात आलेत, आणि असं नाही, आम्ही पण शेतकरीच आहोत. महत्वाचं काय आहे सांगायचा उद्देश तुम्हाला, की जर आपल्याकडे कुठली तरी जर कला असेल ना तरच आपली किंमत असते, माणसाची किंमत नसते, त्याच्याकडे असणाऱ्या कलेची किंमत असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. माणसाकडे कला नसेल तर त्याची किंमत आहे का, नाहीये, मग त्याची ती मजुरीतच किंमत होणार आहे, म्हणजे मजुरीचा जो रेट आहे तोच त्याला भेटणार आहे. आता आपण म्हणजे हे तुम्हाला एकदम सरळ सोपं भाषा सांगण्याचं कारण एवढं, मिस्त्री आणि आपण मजुरी करतो याचा फरक, का जो कोणी मिस्त्री काम करणार त्याच्याकडे कला आहे म्हणून त्याला जास्त रुपये रोज मिळतो, आणि आपल्याकडे कुठली कला नाही म्हणून आपण कमी मजुरी मिळते आपल्याला. म्हणून तुम्हाला काय करायचंय, जर तुम्ही कुठल्याही प्रकारची जर तुम्ही कला जर शिकलात तर त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार. आता समजा तुम्ही टेलरिंग शिकलात, ब्युटिशियन टेलरिंग शिकलात, त्याच्यानंतर तुम्ही आरीवर्क शिकलात, तर तुम्ही जे काही काम करताय तर ते कामाचे तुम्हाला पैसे जास्त मिळणार आहेत, म्हणजे तुम्ही घरात बसून काम करू शकता.